नमस्कार. आपण पाहत आहात लोकशाही तंत्र. आज जे आहे तर माजलगाव शहरामध्ये जे राजकीय वातावरण ढवळाढवळ चालू असून आज माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके तसेच त्यांच्या पत्नी मंगलताई सोळंके यांच्यावर जे आहे तर भाजप कार्यकर्त्या हल्ला प्रकरणी जे गुन्हे दाखल झाले आहे, हा सर्वात मोठा दुर्दैवी क्षण असून आज जे आहे तर गेल्या 4 दशकापासून जे आहे तर आमदार प्रकाश सोळंके यांनी जे आहे तर एकदम शांततेने व संयमाचे राजकारण करत आपली राजकीय वाटचाल करत आजपर्यंत जे आहे तर माजलगाव शहरातच नव्हे तर मतदारसंघामध्ये जे आहे तर एक शांत स्वभावाचे विकासशील नेते तसेच आमदार म्हणून लोकप्रिय झाले आहेत. मात्र काही भाजपाच्या कट कारस्थानी लोकांनी जे आहे तर आज जे आहे तर आमदार सोळंके यांची लोकप्रियता डागाळण्यासाठी व विनाकारण येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून जे आहे तर आज त्यांना जे आहे तर त्यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आज जर पाहिलं तर माजलगावातील राजकारण हा जे आहे ते एकदम चिखलासारखा झाल्याचं दिसून येत आहे. तर आमदार सोळंके यांना जे आहे तर विनाकारण न हक्क बदनाम करण्याचं, विनाकारण त्यांना जे आहे तर 307 सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये गवण्याचा प्रयत्न जे आहे तर भाजपाचे राजकीय षडयंत्रकारी कूटनीतीचे नेते मंडळी यांच्याकडून होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे आज जे आहे तर गेल्या 4 दशकापासून आमदार सोळंके यांनी जे राजकारण केले ते एकदम संयमी व शांत स्वभावाचे आमदार म्हणून त्यांना जे आहे तर माजलगाव शहरातच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. मात्र 2024च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आज जे आहे तर भाजपीय राजकारणी तसेच टरबुजे यांच्या फोनद्वारे जे आहे तर पोलीस प्रशासनाने एवढ्या लवकर 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यास का गडबड केली. आज जे आहे तर विनाकारण जे आहे तर सोळंके कुटुंबियांना जे आहे तर बदनाम करण्याचा व 307 सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये गवण्याचा एक प्रकारे जे आहे तर कपटीपणाचा राजकारण भाजपकडून होत असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.